सो आता जस्ट पोएट्री झाली, स्टँडअप कॉमेडी झाली. सो आय एम गोइंग टू परफॉर्म जस्ट इमोशन्स पोएट्री. सो कॅन आय स्टार्ट? माझी कविता ही मराठीमधून आहे आणि मी स्वतः म्हणजे लिहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 4 लाईन्स आहे. त्याच्यानंतर थोडीशी इमोशन्स वाली पोयम देखील आहे. तर आयुष्यावर मी जी पोयम लिहिलेली आहे त्याच्यामध्ये आयुष्य हे असंच असतं. आयुष्य हे असंच असतं. कधी ते झोक्यासारखं भासतं, कधी पुढे येत असतं, कधी मागे येत असतं. तर पुढे गेलं म्हणून थांबायचं नसतं आणि मागे आलो म्हणून रुसायचं नसतं. आणि आयुष्य हे असंच असतं. फक्त त्या झोक्याच्या झुल्यावर सुकवायचं असतं. आयुष्य हे असंच असतं. मागे वळून पाहिलं तर पुढचं काहीच दिसत नसतं आणि पुढेच नजर राहिली तर मागचं काही दिसतच नसतं. कधी ते गिरक्या देखील घेत असतं, कधी ते क्षणभर विसावा देखील घेतं, वेळेनुसार भरारी देखील घेतं. पण आयुष्य हे असंच असतं. कधी ते झोक्यासारखं भासतं, कधी ते झोक्यासारखं भासतं. त्याच्यानंतर माझी एक पोएट्री आहे, त्याच्यामध्ये आठवण. सगळ्यांनी काकण हा मूवी बघितलाच असेल. त्या मूवीला इन्स्पायर होऊन मी थोडंसं 4 लाईन्स वगैरे लिहिलेले आहे. सो आठवण म्हणजे आठवण असते, आपलेपणाची ती एक साठवण असते. कधी कुणाला कशाची असते तर कधी कुणाला कशाची असते, पण आठवण मात्र आठवणच असते. कधी काल्पनिक असली तरी भावनांशी जोडलेली असते, पण आठवण ही आठवणच असते. काही आठवणी या जपायच्या असतात, काही आठवणी या विसरलेल्या चांगल्या असतात. आठवण जेवढी वेदनादायक असते तेवढी आठवण वेदनाशामक देखील असते. त्यानंतर आवड या शब्दावरती मी थोडंसं 4 लाईन्स लिहिलेले आहे. तर आवड, पावसाला बरसायला आवडतं, फुलांना फुलायला आवडतं, मेघांना गरजायला आवडतं, नदीला वाहायला आवडतं, वाऱ्याला लहरायला आवडतं, पाखरांना पागडायला आवडतं, तर ताऱ्यांना चमकायला आवडतं. शेवटी काय हो, ज्याची त्याची आवड. त्याच्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाच्या लाईफमध्ये कोणी ना कोणी असा खास व्यक्ती असतो. त्या खास व्यक्तीसाठी मी एक थोडीशी 4 लाईन्स लिहिलेली आहे. त्याचं शीर्षक असं आहे, फक्त तू. फक्त तू, सदा आठवणीत तू, हृदयाच्या स्पंदनात तू, लहरी स्पर्शातही तूच, प्रत्येक श्वासातही तूच, अधीर आभासातही तूच, मनाची काहूर फक्त तू, फक्त तू, सप्तरंगीचा आनंद तू, सावलीचा आधारही तूच, क्षणांची हुरहुरही तूच, भरतीची लहरही तूच, फक्त तू आणि फक्त तूच. त्याच्यानंतर थोडीशी ट्रॅजेडी कॉमेडी प्लस थोडी इमोशन्स वाली कविता आहे. ते असे आहे की माणसांच्या या अफाट गर्दीमध्ये माणूस कुठेतरी हरवलाय. खरंच वाटतं, माणसाच्या या अफाट गर्दीमध्ये माणूस कुठेतरी हरवलाय. शर्यत जिंकण्याच्या स्पर्धेमध्ये जगण्याचा आनंद खरंच विसरलाय. शर्यत जगण्याच्या आनंदामध्ये श्रीमंतीच्या मागे फक्त धावत राहिलाय. माणुसकीला मात्र माणूस नक्कीच विसरलाय. क्षणभंगुर सुखांच्या मोहामध्ये जबाबदाऱ्या मात्र हरवून बसलाय. माणसातलं माणूसपणच हरवलाय. प्रकाश शोधण्याच्या अट्टाहामध्ये तो काळोखातच विरून गेलाय आणि रमणीय वाटणाऱ्या लाटांमध्ये स्वतःच्या वाटा देखील विसरून गेलाय आणि खरंच माणूस हरवलाय. चक्रव्यूहातील या धावपळीमध्ये जगणं खरंच विसरून गेलाय आणि माणूस या अफाट गर्दीमध्ये माणूस पण नक्कीच हरवून गेलाय. आणि अजून एक आयुष्यावरची 4 लाईन आहे. ते अशा आहे की आयुष्य हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून खरंच वेगळं आहे ना. म्हणजे कोणाला वाटतं की कोणाचं आयुष्य कसं असेल, सगळ्यांना वाटतं की दुसऱ्याचं आयुष्य खरंच सुखदायी असेल, खरंच चांगलं असेल ॲज कम्पेअर टू अस. पण आयुष्य, मला असं वाटतं की आयुष्य हा एक चित्रपट आहे ज्याच्यात आपण कलाकाराची भूमिका निभावत असतो आणि आपले सहकारी हे कलाकाराची भावना आणि भूमिका निभावत असतात.
आपले मार्गदर्शक हे दिग्दर्शनाचं काम करत असतात आणि आपले विरोधक खलनायकाची भूमिका निभावत असतात. आणि मला असं वाटतं की आयुष्य खरंच हा एक चित्रपट आहे. सो प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी ड्रीम्स असतात, काही स्वप्न असतात, काही ॲस्पिरेशन्स असतात, कुणाचे काही इन्स्पिरेशन असतात, तर कुणाचे काही मोटिवेशन्स देखील असतात. तर याच स्वप्नांवरती अजून 4 लाईन लिहिलेल्या आहेत मी. स्वप्नांच्या जगात जगणं जेवढं सोपं असतं तेवढंच स्वप्न सत्यात उतरवणं तेवढं सोपं नसतं. त्याच्यासाठी आवश्यकता असते ते फक्त जीव तोडून केलेल्या मेहनतीची, कष्टाची आणि श्रमाची. धन्यवाद.